नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश साळवे, भूगोलशास्त्र विभाग, श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर, जिल्हा सांगली. सर्वप्रथम आजच्या या लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपणाला माहीतच आहे की BA फर्स्ट इयरची परीक्षा रद्द झाल्यानं आपल्याला थेट BA द्वितीय वर्गामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि आता आपण सर्व BA भाग 2चा अभ्यासक्रम या ठिकाणी या शैक्षणिक वर्षामध्ये शिकणार आहोत. जसं की आपल्याला माहीत आहे, फर्स्ट इयरला तुम्ही 4 ऑप्शनल निवडले होते, त्यापैकी आता 2 ऑप्शनल तुम्ही सर्वांनी निवडलेले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे आपला हा भूगोल विषय आहे. तर या संदर्भात थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो आणि मग आपण आपल्या या पेपर क्रमांक 3चा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. BA फर्स्ट इयरला असताना तुम्ही भूगोलाचे 2 पेपर शिकलेला आहात. म्हणजे सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट म्हणून प्राकृतिक भूगोल नावाचा पेपर होता, जो आपण शिकलो. आणि सेमिस्टर सेकंडमध्ये पेपर सेकंडसाठी तुम्हाला मानवी भूगोलाचा पेपर होता, जोही आपण शिकलो. आणि ह्या दोन्ही पेपरचा अभ्यास केल्यानंतर, फर्स्ट इयरचा अभ्यास केल्यानंतर आता आपण या ठिकाणी सेकंड इयरमध्ये आलेलो आहोत. आणि सेकंड इयरला मात्र आता अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल होतोय. तो असा की तुमचे 2च ऑप्शनल असल्यामुळं प्रत्येक सेमिस्टरला प्रत्येक ऑप्शनल विषयाचे तुम्हाला 2 पेपर शिकायचे आहेत. जसं की तुम्ही एक ऑप्शनल म्हणून भूगोलाची निवड केली आहे आणि दुसऱ्या ऑप्शनलसाठी आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यापैकी एक विषय घेतलेला आहे. म्हणजे भूगोलाच्या आता सेमिस्टर थर्ड यावर्षी तुमचं सुरू होत आहे, सेकंड इयरचं. आणि या सेमिस्टर थर्डमध्ये तुम्ही भूगोलाचे 2 पेपर शिकाल. तुमचा जो दुसरा आत्ता सांगितलेल्या 5 पैकी एक ऑप्शनल विषय असेल, ऐच्छिक विषय असेल, त्याचे 2 पेपर शिकाल. आणि इंग्लिश कंपल्सरी एक असेल. आणि मानवी विकास किंवा लोकप्रशासन या 2 IDS पैकी एक IDS सब्जेक्ट तुमचा असेल, त्याचा एक पेपर असेल. म्हणजे सेमिस्टर 3मध्ये तुम्ही एकूण 6 पेपरचा अभ्यास करणार आहात. भूगोलाचे 2, दुसऱ्या ऑप्शनल सब्जेक्टचे अर्थात ऐच्छिक विषयाचे 2, असे एकूण 4 झाले. इंग्लिश एक 5 आणि HD किंवा PA याच्यापैकी एक असेल, असे 6. आता भूगोलाच्या संदर्भात बोलायचं झालं तर भूगोलाचे सेमिस्टर 3मध्ये जे 2 पेपर आहेत ते 2 पेपर असे आहेत. पेपर क्रमांक 3 हा मृदा भूगोलाचा असेल आणि पेपर क्रमांक 4 हा साधन संपत्ती भूगोलाचा असेल. त्यानंतर सेमिस्टर 4 येईल. चौथ्या सेमिस्टरमध्ये पुन्हा तुम्हाला भूगोलाचे 2 पेपर शिकायचे. पेपर क्रमांक 5 हा असेल सागरशास्त्राचा आणि पेपर क्रमांक 6 असेल कृषी भूगोलाचा. आता या संदर्भात, या सेमिस्टरच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर आपल्याला थर्ड सेमिस्टरमधील तिसरा जो पेपर आहे मृदा भूगोलाचा, तो मी आपणाला शिकवणार आहे. आणि पेपर 4 जो आहे साधन संपत्ती भूगोलाचा, तो आपले विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील सर शिकवणार आहेत. त्यामुळं इथून पुढे चर्चा करताना आता आपण फक्त आपल्या पेपर क्रमांक 3च्या मृदा भूगोलाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. अर्थात सुरुवातीला आपण मृदा भूगोलाची जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पाहणार आहोत. जसं की आपल्याला माहीत आहे, प्रत्येक पेपरचा अभ्यासक्रम हा 4 प्रकरणामध्ये विभागला गेलेला आहे. मृदा भूगोलाच्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे. मृदा भूगोलाचा अभ्यासक्रम अतिशय सोपा, सुटसुटीत असा 4 प्रकरणामध्ये विभागला गेलेला आहे. यातलं जे पहिलं प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण हे मृदा भूगोलाच्या ओळखीच्या स्वरूपातलं प्रकरण आहे. मग याच्यामध्ये आपण त्याला नावच असं दिलेलं आहे की मृदा भूगोलाचे ओळख, मृदा भूगोलाची ओळख. आणि याच्यामध्ये आपण मृदा भूगोलाची व्याख्या, मृदा भूगोलाचे स्वरूप,
मृदा भूगोलाची व्याप्ती या बाबी अभ्यासणार आहोत पहिल्या मुद्द्यामध्ये. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण मृदा भूगोल आणि मृदाशास्त्राचा इतिहास हा भाग अभ्यासणार आहोत. तर तिसरा मुद्दा याच प्रकरणातला मृदा भूगोलाचे महत्त्व अशा स्वरूपात आपल्याला दिलेला आहे, जेणेकरून या मृदा भूगोलाचा अभ्यास आपण कशासाठी करायचा, काय महत्त्व आहे त्याचं, हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात बेसिक्स ऑफ सॉइल जॉग्राफी हे जे आहे हे सगळं या पहिल्या प्रकरणामध्ये येईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मृदा भूगोलाची ओळख होईल आणि मग आपण मृदा भूगोलाच्या खऱ्या अर्थानं अभ्यासाला सुरुवात करू. प्रकरण 2 जे आहे, दुसरं प्रकरण जे आहे, हे दुसरं प्रकरण मृदा निर्मिती आणि गुणधर्म या संदर्भातलं प्रकरण आहे. म्हणजे मृदेची निर्मिती कशी होते, तिचे गुणधर्म काय असतात, या संदर्भातलं हे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारं सर्वात मोठं प्रकरण म्हणून या प्रकरणाकडे आपण पाहू शकतो, कारण याच्यामध्ये एकूण 4 मुद्द्यांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. अर्थात पहिला मुद्दा जो आहे तो आहे जेनी यांचे मृदा निर्मितीचे जे प्रारूप किंवा प्रतिकृती किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला मॉडेल म्हणतो ते आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे थोडक्यात मृदेची निर्मिती कशी होते हे असं आपण अभ्यासणार आहे. मग त्यात मृदा निर्मितीचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ जनक खडक असेल, सेंद्रिय घटक असतील, हवामान असेल, भूउठाव किंवा त्याला आपण प्राकृतिक रचना म्हणतो ते असेल, आणि कालावधी, या घटकांचा अभ्यास आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. या प्रकरणातला जो दुसरा मुद्दा आहे तो मुद्दा मृदा निर्मितीच्या प्रक्रियांच्या संदर्भात आहे. म्हणजे मृदेची निर्मिती होत असताना कोणकोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून होते या संदर्भातला हा मुद्दा आहे. आणि मग याच्यामध्ये आपण पाहतो की प्राकृतिक किंवा भौतिक प्रक्रिया आहे, जैविक प्रक्रिया आहे, आणि तिसरी महत्त्वाची जी आहे ती रासायनिक प्रक्रिया आहे. या 3 रासायनिक प्रक्रियांच्या माध्यमातून मृदेची निर्मिती होते आणि त्या 3ही प्रक्रियांचा अभ्यास आपण या मुद्द्यांमध्ये करणार आहोत. याच प्रकरणातला जो तिसरा मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहे मृदेचे प्राकृतिक किंवा भौतिक गुणधर्म. अर्थात यामध्ये मग आपण अभ्यासणार आहोत की मृदेची रचना कशी आहे, मृदेचा पोत कसा आहे, मृदेची संरचना कशी आहे, पाणी, हवा आणि तापमान हे जे भौतिक गुणधर्म आहेत मृदेचे, त्यांचा अभ्यास आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने करणार आहोत. या प्रकरणातला जो शेवटचा मुद्दा आहे तो आहे मृदेचे रासायनिक गुणधर्म. या रासायनिक गुणधर्माच्या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत की मृदेचं pH व्हॅल्यू, ज्याला आपण मराठीमध्ये मृदेची आम्ल विम्लता असं म्हणतो, त्यानंतर मृदेचे सेंद्रिय गुणधर्म आपण अभ्यासणार आहेत, आणि त्यानंतर NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, ज्याला आपण मराठीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असं म्हणतो, या गुणधर्मांचा, या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास या मुद्द्याच्या अंतर्गत आपण करणार आहोत. म्हणजे प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण मृदेची निर्मिती कशी होते, तिच्या प्रक्रिया काय आहेत, तिचे घटक कोणते आहेत आणि तिचे गुणधर्म अर्थात भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कशा प्रकारचे आहेत, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता वळूया आपण प्रकरण 3 कडे. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मृदेचे वर्गीकरण आणि वितरण. अर्थात आपण पाहतो की पृथ्वीच्या भूपृष्ठावर एकच प्रकारची मृदा आपल्याला आढळून येत नाही आणि त्यामुळं तिचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यालाच आपण मृदेचे वर्गीकरण असं म्हणतो. आणि कोणता प्रकार कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो याला म्हणायचं मृदेचे वितरण. मग याच्यामध्ये आपण मृदेचे वर्गीकरण अगोदर करणार आहोत आणि त्यानंतर मृदेचे वितरण आपण पाहणार आहोत. मृदेचे वर्गीकरण करत असताना पहिला मुद्दा जो आहे की उत्पत्तीनुसार मृदेचे वर्गीकरण आपण करणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये मृदेचे वेगवेगळे प्रकार जे आपण डिटेलमध्ये नंतर अभ्यासणार आहोत, त्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत, ते कोणत्या प्रदेशामध्ये आढळते ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं ते पण अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे आपण त्या सर्व मृदा प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे या प्रकरणातला, तो दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील ज्या प्रमुख मृदा आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला महाराष्ट्रातील मृदांचा अभ्यास असला पाहिजे भूगोलाचे विद्यार्थी म्हणून, आणि म्हणून आपण सुरुवातीला महाराष्ट्रातील प्रमुख मृदांचा अभ्यास करणार आहोत. त्यांची वैशिष्ट्ये कोणती ते आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर
या महाराष्ट्रातील मृदांचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे त्याचा देखील अभ्यास आपण या प्रकरणाच्या अनुषंगानं करणार आहोत. म्हणजे तिसऱ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या मुद्द्यात आपण महाराष्ट्रातील प्रमुख मृदा, त्यांची वैशिष्ट्य आणि त्यांचे वितरण या अनुषंगानं अभ्यास करणार आहोत. तर तिसरा जो मुद्दा आहे याच प्रकरणातला तो आहे मृदेची धूप किंवा त्याला आपण मृदा धूप असं म्हणतो. मग मृदा धूप म्हणजे काय, त्याची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर मृदा धुपेची कारणे कोणती ते आपण अभ्यासणार आहोत. मृदा धुपेचे काय परिणाम होतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मृदा धुपेवरील जे उपाय आहेत, मृदेची धूप होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो या संदर्भातले उपाय देखील आपल्याला अभ्यासायचे. कारण मृदा ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि जी तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे मृदेचा सुपीक थर जर तयार व्हायचा असेल तर तो निर्माण होण्यासाठी शेकडो ते हजारो वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळं अतिशय महत्त्वाची असणारी ही साधन संपत्ती धुपेच्या माध्यमातून नष्ट होऊ नये म्हणून त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील या संदर्भाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत या मुद्द्यामध्ये आणि प्रकरण 3 मध्ये. तर प्रकरण 3 मध्ये आपण हे साधारणतः 3 मुद्दे अशा प्रकारचे अभ्यासणार आहोत. उत्पत्तीनुसार मृदेचे वर्गीकरण, महाराष्ट्रातील प्रमुख मृदा, त्यांची वैशिष्ट्ये आणि वितरण, आणि तिसरा मुद्दा मृदा धूप, संकल्पना, कारणे, परिणाम आणि उपायांच्या संदर्भात. आणि आपण आता जातोय शेवटच्या प्रकरणाकडे, ज्या प्रकरणाचं नाव आहे प्रात्यक्षिक भूगोल, अर्थात प्रकरण 4. या प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आपण जरी प्रात्यक्षिक असं नाव असलं तरी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणार नाही आहोत, त्याचा थेरॉटिकलच अभ्यास करणार आहोत. परंतु प्रात्यक्षिक भूगोल हा भूगोलाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळं कशा प्रकारचं प्रात्यक्षिक असतं आणि ते कसं अभ्यासलं जातं याचं थेरॉटिकल माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग याच्यामध्ये आपण साधारणतः 4 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अर्थात छोटे छोटे मुद्दे आहेत. या प्रकरणावर शक्यतो टिपा विचारल्या जातात. मोठा प्रश्न 10 मार्काचा या प्रकरणावर विचारला जात नाही, कारण लहान लहान मुद्द्यांचा समावेश या प्रकरणामध्ये केलेला असतो. जसं की आता या चौथ्या प्रकरणामध्ये प्रात्यक्षिक भूगोलाअंतर्गत पहिला मुद्दा जो आहे तो मृदेचा छेद. म्हणजे मृदा जो आहे ती मृदेचा छेद घेतल्यानंतर मृदेचे थर आपल्याला कशा प्रकारे दिसतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे मृदा नमुना घेताना वापरण्यात येणारी साधने कोणती आहेत, त्या साधनांचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. कारण मृदेचं परीक्षण करावं लागतं आणि परीक्षण करत असताना मृदेचा नमुना, सॅम्पल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते सॅम्पल आपल्याला घ्यावं लागतं. मग मृदेचं सॅम्पल घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनांचा वापर करावा लागतो किंवा कोणती साधने आवश्यक असतात त्या अनुषंगानं या मुद्द्यामध्ये त्या साधनांचा समावेश केलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे मृदा परीक्षणाचा. मृदा परीक्षणाचा याचा अर्थ काय की मृदेमध्ये कोणता घटक किती प्रमाणात आहे, म्हणजे थोडक्यात मृदेचं आरोग्य आपण चेक करणार आहोत. मृदेच्या आरोग्याचं परीक्षण आपण करणार आहोत आणि त्या अनुषंगाने मग मृदेला कोणत्या खतांच्या पुरवठ्याची गरज आहे, त्या मृदेमध्ये पाण्याचा पुरवठा किती प्रमाणात केला पाहिजे, त्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारचे पीक घेतले पाहिजे, अशा प्रकारची माहिती सविस्तर आपल्याला त्या मृदा परीक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. आणि म्हणून मृदा परीक्षण हा तिसरा महत्त्वाचा घटक यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो मुद्दा देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गांडूळ खत प्रक्रिया. याचा समावेश आपल्या या प्रकरण 4 मध्ये चौथ्या मुद्द्याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रकरण 4 मध्ये एकूण आपण 4 मुद्दे अभ्यासणार आहोत. मृदेचा छेद, मृदा नमुना घेत असताना वापरण्यात येणारी साधने, मृदेचं परीक्षण आणि गांडूळ खताची प्रक्रिया. तर या अनुषंगानं आपण ह्या 4 टॉपिकचा सिलेबस आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा अभ्यासक्रम अतिशय तुमच्या लक्षात आला असेल की सोपा, सुटसुटीत आहे आणि या 4 प्रकरणाच्या अनुषंगानं आपण हा सगळा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. आता प्रश्न राहिला मूल्यमापनाचा, परीक्षेच्या संदर्भातला. तर जसं फर्स्ट इयरला तुम्हाला प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा होता, तसंच इथं पण प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा असेल. म्हणजे भूगोलाचा पेपर क्रमांक 3 आपला मृदा भूगोल 50 मार्कासाठी असेल, वेळ 2 तासाचा असेल आणि त्याचप्रमाणे 10 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, MCQ प्रश्न अर्थात पर्याय निवडाचे प्रश्न असतील. त्यानंतर 4 टिपा असतील 5 मार्कासाठी एक आणि त्यानंतर 2 मोठे 10 मार्काचे प्रश्न असतील. म्हणजे एकूण 50 मार्काचा हा पेपर क्रमांक 3 आपण या सेमिस्टर 3 मध्ये अभ्यासणार आहोत.
तर ही थोडक्यात आपण आपल्या पेपर क्रमांक 3च्या मृदा भूगोलाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे. तुमच्या लक्षात अभ्यासक्रम आलाच असेल. आपण पुढच्या लेक्चरपासून, पुढच्या व्याख्यानापासून प्रत्यक्ष पहिलं प्रकरण अभ्यासण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा सिलेबस तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 1 मृदा भूगोलाची जी ओळख आहे, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या लेक्चरला मृदा भूगोलाची ओळख या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी. धन्यवाद.